निकालानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया देखील आलेली आहे। जिल्हा कोणाच्या पाठीशी आहे ते बघ असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। जिल्हा कोणाच्या माध्यमातून जिल्हा कोणाच्या जिल्हा कोणाच्या माध्यमातून जिल्हा कोणाच्या जिल्हा कोणाच्या माध्यमातून जिल्हा कोणाच्या त्यानंतर मोठी बातमी याच संदर्भातली ती म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियात एकही मंत्रीपद नाही। मला मंत्रीपद दिलंच नाही पण कुणालाही मंत्रीपद दिलेलं नाही असं वक्तव्य ज्या पद्धतीने बाहेरच्यांना प्रवेश दिले गेले त्याचा हा परिणाम झालेला आहे। सुधीर मुनगंटीवार यांची ही प्रतिक्रिया। याचा आता आम्हा सर्वांना चिंतन करावं लागेल। काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रीपद म्हणजे मला तर दिलंच नाही पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही। आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे। तर मला मंत्रिपद दिलं नाही तर इतर कोणालाही मंत्रिपद दिलं नाही आणि त्यामुळे इथे भाजपला फटका बसला असं सुधीर मुनगंटीवार यांचं म्हणणं आहे। या सगळ्या विजयानंतर सुद्धा त्या विदर्भातल्या त्या भागामध्ये जिथे फटका बसला चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया इथे एकही मंत्रिपद दिलं नाही अशी खंत पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेली आहे। तर या सगळ्यामध्ये भाजप 118 जागांवर भाजपनं नगराध्यक्ष आपले निवडून आणलेले आहेत। तर आपल्याबरोबर भाजपचे मुख्य